नमस्कार, सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आता मकर संक्रांत जवळ आली आहे आणि संक्रांत म्हटलं किंवा इतर कोणताही सण म्हटलं तर पुरणपोळी ही आपण बनवतोच. पण ज्या मुली नवशिक्या आहेत किंवा बाहेर राहतात, तसंच मुलंही बाहेर राहतात, त्यांना पुरणपोळी करायला येत नाही किंवा जमत नाही. खास त्यांच्यासाठीच आज आपण पुरणपोळीचं प्रीमिक्स बनवणार आहोत. हे पुरणपोळी प्रीमिक्स बनवून तुम्ही 6 महिने हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि तुम्हाला जेव्हा पुरणपोळी खायची आहे तेव्हा तुम्ही ही पुरणपोळी बनवू शकता. चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी एक मिक्सिंग बाउल घेतलाय. आता याच्यामध्ये 2 वाटी हरभरा डाळ घालायची. तर इथे मी मेजरमेंटसाठी घरातील 1 वाटी वापरतीये. तुम्ही या ठिकाणी घरातील कोणतंही भांडं किंवा वाटी वापरू शकता. आता ही चणा डाळ 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. तर इथे मी चणा डाळ 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे. त्यानंतर इथे मी एक कुकर घेतलाय. आता ही धुवून घेतलेली चणा डाळ या कुकरमध्ये काढून घ्यायची. चणा डाळ कुकरमध्ये काढून घेतली की आता यामध्ये पाणी घालायचं. तर इथे मी ज्या वाटीने डाळ घेतली होती त्याच वाटीने यामध्ये पाणी घालणार आहे. तर इथे मी या वाटीने 2 वाटी चणा डाळ घेतली होती, त्यासाठी इथे मी या वाटीच्या 3 पट म्हणजे 6 वाटी पाणी यामध्ये घालणार आहे. पाणी घातल्यानंतर आता यामध्ये 1 छोटा चमचा हळद आणि 3 चमचे तेल घालायचं. हळद आणि तेल घातल्यामुळे ही डाळ एकसारखी आणि एकदम मऊसूत शिजते. हळद आणि तेल घातल्यानंतर सर्व साहित्य एकदा चमच्याने मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर कुकरला झाकण लावायचं आणि कुकर गॅसवरती ठेवून मध्यम आचेवरती याला 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. तर इथे कुकरची 4थी शिट्टी झाली आहे. आता गॅस बंद करायचा आणि हा कुकर पूर्णपणे थंड होऊ द्यायचा. तर इथे कुकर पूर्णपणे थंड झालाय. आता याचं झाकण काढून घेऊया. झाकण काढल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता डाळ एकदम मस्त आणि एकसारखी शिजली आहे. आता आपण हे डाळ आणि पाणी म्हणजे येळवणी वेगवेगळं करून घेऊयात. त्यासाठी इथे मी एक बाउल घेतलाय. आता त्याच्यावरती चाळण ठेवायची आणि आता या चाळणीवरती कुकरमध्ये जे आपण शिजवून डाळ घेतली आहे ती ओतायची. म्हणजे याच्यामुळे त्यातील पाणी वेगळं होईल आणि डाळ वेगळी होईल. तर इथे डाळ आणि पाणी मी वेगळं करून घेतलंय. आता ही डाळ आपल्याला थोडीशी थंड करून घ्यायची आहे आणि याच्यातलं जे काढलेलं पाणी आहे त्याला येळवणी म्हणतात. त्याची आपण आमटी बनवणार आहोत. आता ही डाळ अशीच चाळणीमध्ये ठेवून 2 ते 3 मिनटं थंड करून घेऊयात. डाळ 2 ते 3 मिनटं थंड करून घेतली की आता आपण पुरण तयार करून घेऊयात. पुरण बनवण्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. कढई गरम झाली की आता त्यामध्ये जी डाळ आपण चाळणीमध्ये काढून घेतली होती ती घालायची आणि मध्यम आचेवरती परतून घ्यायची. सुरुवातीला डाळ परतून घेत असताना यामध्ये थोडंही तूप किंवा गूळ घालायचा नाही. काहीही न घालता मध्यम आचेवरती ही डाळ 1-2 मिनटं परतून घ्यायची. मध्यम आचेवरती काहीही न घालता 1-2 मिनटं ही डाळ परतून घेतली की आता यामध्ये गूळ घालायचा. तर इथे मी 2 वाटी डाळ घेतली होती, त्यासाठी ज्या वाटीने डाळ घेतली होती त्याच वाटीने 1.5 वाटी गूळ घालणार आहे. तर इथे मी गूळ खिसून घेतलाय. तुम्हीही गूळ घालताना खिसून घेऊनच घाला, म्हणजे या पुरणामध्ये गोडाचं प्रमाण एकदम अचूक होईल. तुमचं पुरण गोडामध्ये फिकं होणार नाही. गूळ घातल्यानंतर आता हा गूळ डाळीमध्ये छान मिक्स करून एकजीव करून घ्यायचा आणि आता हे पुरण पुन्हा परतून घ्यायला सुरुवात करायची. तर हे पुरण एकदम परफेक्ट जसं आपल्याला हवं आहे तसं तयार झालं आहे की नाही हे ओळखण्यासाठी मी पुढे तुम्हाला एक टिप सांगणार आहे. आणि गूळ घातल्यानंतर गूळ डाळीमध्ये जसजसा मिक्स होऊन एकजीव होत जाईल तसं तुम्हाला हे पुरण पातळ झालेलं दिसेल. पण जसजसं हे पुरण तुम्ही परतून घेत राहाल तसं हे पुरण तुम्हाला घट्ट झालेलंही दिसेल. तर इथे तुम्ही बघू शकता आधीच्यापेक्षाही हे पुरण थोडं थोडं घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता पुरण इथे मी मध्यम आचेवरती 5 ते 6 मिनटं परतून घेतले आणि हे एकदम घट्टसर व्हायला लागले. आता याच्यामध्ये 1 छोटा चमचा वेलची पावडर घालायची. तुम्ही या ठिकाणी तुम्हाला जर आवडत असेल तर बडीशेप पावडरही घालू शकता. त्यानंतर इथे मी 1 जायफळ घेतले. यातलं अर्ध जायफळ मी यामध्ये खिसून घालणार आहे. वेलची आणि जायफळमुळे या पुरणाची आणि आपण जी पुरणपोळी बनवणार आहोत त्याची चव एकदम मस्त लागते. तर इथे अर्ध जायफळही मी यामध्ये खिसून घेतले. आता हे पुरण आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात, म्हणजे आपण यामध्ये वेलची पावडर आणि जायफळ खिसून घातलं आहे तेही एकसारखं मिक्स होईल. तर आपण तयार केलेलं पुरण आपल्याला जसं हवं आहे तसं परफेक्ट तयार झालं आहे हे कसं ओळखायचं, त्यासाठी इथे मी तुम्हाला एक टिप सांगणार आहे. तर तुम्ही पुरण परतून घेताय तो चमचा पुरणाच्या अगदी मधोमध ठेवायचा.
चमचा उभा केल्यानंतर जर तो पडला तर तुम्ही बनवलेलं पुरण अजून तयार झालं नाही असं समजायचं आणि चमचा आहे तसा उभा राहिला तर हे पुरण तुम्हाला जसं हवं आहे तसं एकदम परफेक्ट तयार झाले। तर इथे पुरण एकदम परफेक्ट बनून तयार झाले। आता गॅस बंद करायचा आणि हे पुरण पूर्णपणे थंड करून घ्यायचं। पुरण पूर्णपणे थंड करून झालं की आता इथे मी एक मोठं ताट घेतलंय। आता या ताटामध्ये आपण जे पुरण तयार करून थंड करून घेतले ते अशा पद्धतीने हाताने पसरवून घ्यायचं। पुरण पसरवून घेत असताना जास्त पुरण एकाच ठिकाणी टाकायचं नाही, अशा पद्धतीने थोडं थोडं करून सर्व ताटामध्ये हे पुरण पसरवून घ्यायचं। सर्व पुरण ताटामध्ये अशा पद्धतीने पसरवून घेतलं की आता हे फॅन खाली एक रात्र वाळवून घ्यायचं। तर हे पुरण वाळवण्यासाठी हे ताट तुम्हाला उन्हामध्ये ठेवायची गरज नाही, फॅन खाली एका रात्रीमध्येच हे पुरण अगदी व्यवस्थित जसं आपल्याला हवं आहे तसं वाळतं। पण जर वाटलंच तर तुम्ही हे एक दिवस उन्हामध्येही ठेवू शकता। तर इथे हे पुरण मी एक दिवस आणि एक रात्र फॅन खाली वाळवून घेतले आणि तुम्ही याचा आवाजही बघू शकता। आता हे वाळलेलं पुरण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि मिक्सरला वाटून घेऊन याची पावडर बनवून घेऊयात। तर हे पुरण वाटून घेताना अजिबात रवाळ किंवा जाडसर ठेवायचं नाही, एकदम बारीक हे वाटून घ्यायचंय। तर इथे मी वाळवून घेतलेलं पुरण मिक्सरला दळून घेतले आणि इथे तुम्ही बघू शकता याची एकदम बारीक पावडर तयार करून घेतली आहे। हे वाटून घेतलेलं पुरण तुम्ही हातामध्येही घेऊन बघू शकता, अजिबात रवाळ किंवा जाडसर नाहीये। तर इथे आपलं पुरणपोळीचं प्रीमिक्स एकदम परफेक्ट बनून तयार झाले। आता याच्यापासून पुरणपोळी कशी बनवायची तीही फक्त 10 मिनिटात ते मी तुम्हाला सांगते। पुरणपोळी बनवण्यासाठी इथे मी एक मोठी परात घेतली आहे। आता त्यामध्ये इथे मी 2 कप गव्हाचं पीठ घेतले, ते चाळून घ्यायचं। हे गव्हाचं पीठ चाळून घेण्यासाठी इथे एकदम बारीक चाळणीचा किंवा एखाद्या फडक्याचा वापर करायचा। तर इथे गव्हाचं पीठ मी एकदम बारीक चाळणीने चाळून घेतले। त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि तुमची पोळी लाटताना नेहमी फुटते त्यातून पुरण बाहेर येतं ते न व्हावं यासाठी याच्यामध्ये एक छोटा चमचा साखर टाकायची। साखरेमुळे पोळी लाटताना फुटत नाही आणि त्यातील पुरणही बाहेर येत नाही। आता हे घातलेलं सर्व साहित्य पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून आपण चपातीसाठी जसं पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं सैलसर हे पीठ मळून घ्यायचं, कारण आपण पुरणपोळीसाठी पीठ मळतो ते नेहमी थोडंसं सैलसरच मळून घ्यायचं। तर इथे तुम्ही बघू शकता पीठ एकदम मस्त आणि सैलसर मळून घेतले, तुम्ही याची कन्सिस्टन्सी इथे पाहू शकता। त्यानंतर आता याच्यावरती थोडंसं तेल सोडायचं आणि हे या मळलेल्या पिठाला सर्व बाजूनी व्यवस्थित लावून घ्यायचं। तर इथे मळलेल्या पिठाला सर्व बाजूनी व्यवस्थित तेल लावून घेतले। आता याच्यावरती एक रुमाल ठेवायचा आणि हे पीठ 10 मिनिटं भिजण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं। पीठ भिजते तोपर्यंत आपण जे प्रीमिक्स तयार करून घेतले त्याचं पुरण तयार करून घेऊयात। त्यासाठी इथे मी एक मिक्सिंग बाउल घेतलाय, यामध्ये आपण जे प्रीमिक्स तयार करून घेतलं आहे ते प्रीमिक्स 1 कप घ्यायचं। त्यानंतर इथे मी पाऊण कप गरम पाणी घेतले। गरम पाणी म्हणजे आपल्या हाताला थोडासा चटका बसेल एवढं गरम करून घ्यायचंय। त्यानंतर आता हे गरम पाणी थोडं थोडं करून या प्रीमिक्समध्ये घालायचं आणि हाताने मिक्स करून घ्यायचं। तर यामध्ये जेवढं बसेल आणि जेवढं यामध्ये लागेल तेवढंच थोडं थोडं पाणी घालूनच हे आपल्याला मिक्स करून घ्यायचंय आणि तुम्हीही या प्रीमिक्सपासून पुरण तयार करताना गरम पाण्याचाच इथे वापर करा। आणि इथे तुम्ही बघू शकता थोडं थोडं गरम पाणी घालून मस्त प्रीमिक्सपासून पुरणाचा गोळा तयार करून घेतलाय। आता हे तयार केलेलं पुरणही याच्यावरती झाकण ठेवून एक 5 मिनिटं भिजण्यासाठी ठेवून द्यायचं। तर इथे आपलं पुरणपोळीसाठीचं पुरण मळलेलं पीठ तयार आहे। आता आपण पुरणपोळी बनवून घेऊयात। त्यासाठी थोडंसं कोरडं पीठ हाताला लावायचं आणि मळून घेतलेल्या पिठातलं थोडंसं पीठ हातामध्ये घेऊन त्याचा एक छोटासा गोळा तयार करून घ्यायचा। त्यानंतर तयार केलेला गोळा वाटीसारखा पसरवून घ्यायचा। पीठ जर हाताला चिटकत असेल तर कोरडं पीठ तुम्ही हाताला लावू शकता। मळलेल्या पिठाची वाटी तयार करून घेतल्यानंतर आता तयार केलेलं पुरण यामध्ये घालायचं। तर या ठिकाणी तुम्ही जेवढं पीठ घेतले त्याच्या डबल यामध्ये पुरण घालायचंय, तरच ते पुरण पुरणपोळीमध्ये सर्व बाजूनी एकदम छान पसरतं आणि पुरणपोळी खायलाही एकदम मस्त आणि चविष्ट लागते। तर व्हिडिओत दाखवता येईल त्याप्रमाणे हे पुरण तयार केलेल्या पिठाच्या वाटीमध्ये भरून घ्यायचं। पुरण तयार करून घेतल्यानंतर आता ही तयार केलेली पिठाची वाटी मिटवून म्हणजे बंद करून घ्यायची। तर व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे हे बंद करून याचा गोळा तयार करून घ्यायचा आणि वरती जे एक्स्ट्रा पीठ येईल तेही यामध्येच दुमडून घ्यायचं, काढून घ्यायचं नाही। तर इथे पुरणपोळी बनवण्यासाठी मस्त असा गोळा बनवून तयार झालाय।
आता अशाच पद्धतीने राहिलेले सर्व गोळे बनवून घ्यायचे आणि आता आपण पुरणपोळी लाटून घेऊयात. त्यासाठी तयार केलेला गोळा कोरड्या पिठामध्ये घोळून घ्यायचा आणि अशा पद्धतीने तो पसरवून घ्यायचा, म्हणजे यामध्ये आपण जे पुरण भरले तेही सर्व बाजूनी व्यवस्थित पसरेल आणि पुरणपोळी लाटताना फुटणार नाही. गोळा पसरवून घेतला की आता तो पोळपाटावरती ठेवायचा आणि हलक्या हाताने ही पुरणपोळी लाटून घ्यायची. पुरणपोळी एकदम पातळ लाटून घ्यायची आहे आणि पुरणपोळी लाटताना जर लागलंच तर वरून आणखी थोडंसं कोरडं पीठ घालू शकता. तर अशा पद्धतीने अलटीपलटी करत दोन्ही बाजूनी ही पुरणपोळी एकदम पातळ आणि हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता एकदम पातळ अशी पुरणपोळी मी लाटून घेतली आहे. आता आपण ही पुरणपोळी भाजून घेऊयात. त्यासाठी गॅसवर तवा गरम करायला ठेवला होता. तवा गरम झाला की त्यावरती सर्व बाजूनी तूप लावून घेतले. आता लाटून घेतलेली पुरणपोळी तव्यावरती घालायची. मध्यम आचेवरती पुरणपोळी खालच्या बाजूने भाजली की आता ती पलटी करायची. तर पुरणपोळी सुरुवातीला हातानेच पलटी करायची, म्हणजे ती फुटणार नाही. आणि इथे तुम्ही बघू शकता हळूहळू पुरणपोळी फुगायला लागली आहे. आता याच्यावरती तूप सोडायचं आणि ते पुरणपोळीला लावून घ्यायचं. तुम्ही पुरणपोळीला लावण्यासाठी इथे तेलही वापरू शकता. वरच्या बाजूनी पुरणपोळीला तूप लावून झालं की आता पुरणपोळी पलटी करायची आणि दुसऱ्या बाजूनेही याला तूप लावून घ्यायचं आणि अशाच पद्धतीने दोन्ही बाजूनी तूप लावून ही पुरणपोळी छान खरपूस अशी भाजून घ्यायची. आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त टम्म फुगलेली पुरणपोळी तयार आहे. आता अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व पुरणपोळी लाटून आणि भाजून घेऊयात आणि ही पुरणपोळी एका डिशमध्ये काढून घेऊयात. आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त अशा पुरणपोळ्या बनून तयार झालेत आणि आपण जे साहित्य घेतलं होतं त्यामध्ये 5 पुरणपोळी बनून तयार होतात. आणि इथे तुम्ही बघू शकता पुरणपोळी किती मऊसूत आणि छान बनून तयार झाली आहे आणि पुरणही पुरणपोळीमध्ये अगदी आतपर्यंत पसरले. तर हे पुरणपोळी प्रीमिक्स तुम्ही बनवून 6 महिने हवाबंद डब्यामध्ये आहे तसं ठेवू शकता. तुमची मुलं जर बाहेर शिकायला असतील तर तुम्ही त्यांना हे प्रीमिक्स बनवून देऊ शकता. ते त्यांना जेव्हा खायचे आहे तेव्हा पुरणपोळी फक्त 10 मिनिटात बनवून खाऊ शकतात. तर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फॅमिलीसोबत, मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.